नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट अपडेट आणि इम्पॉर्टंट न्यूज बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अमरा राजा टू इन्व्हेस्ट ₹1200 कोटी मोअर फॉर 1 गिगावॅट अवर लिथियम सेल मॅन्युफॅक्चरिंग. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेड ही कंपनी आपल्या लिथियम आयन सेल मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्टसाठी फायनान्शियल इयर 2027 पर्यंत 1200 कोटी रुपये ॲडिशनल इन्व्हेस्ट करणार आहे. चला आता बोलूया एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, एस्कॉर्ट्स कुबोटा टू इन्व्हेस्ट ₹4500 कोटी इन न्यू ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट इन उत्तर प्रदेश. तर मित्रांनो, एस्कॉर्ट्स कुबोटा यूपी म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये न्यू ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सेटअप करण्यासाठी 4500 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. चला आता बोलूया बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग इन कॉर्पोरेट डिफेन्स फोकस सबसिडरी बोनदादा डायनेमिक्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीने नवीन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे बोनदादा डायनेमिक्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि मित्रांनो, ही जी बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेडने न्यू सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, ही फोकस करणार आहे डिफेन्स टेक्नॉलॉजीवर. आणि मित्रांनो, अशा प्रकारे बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीने डिफेन्स सेक्टरमध्ये एंट्री केली आहे. चला आता बोलूया अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अल्ट्राटेक टू क्रॉस 200 MTPA कॅपॅसिटी इन फायनान्शियल इयर 2026 कुमार मंगलम बिर्ला. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड या कंपनीचे चेअरमॅन कुमार मंगलम बिर्ला यांनी असे म्हटले आहे की या फायनान्शियल इयर 2026चा एंड होईपर्यंत अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड या कंपनीची कॅपॅसिटी 200 MTPA म्हणजे मिलियन टन्स पर ॲनम कॅपॅसिटीला क्रॉस करणार आहे. चला आता बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि GRSE म्हणजे गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक GRSE शेअर इन फोकस ॲज शिपिंग सेक्टर मे रिसीव इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटस रिपोर्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट आली आहे की गव्हर्नमेंटकडून शिपिंग इंडस्ट्रीला इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटस मिळू शकते. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड सारख्या काही कंपन्या फोकसमध्ये आल्या होत्या. आणि मित्रांनो, असं जर झालं तर शिपिंग कंपन्यासाठी जो बिझनेस करण्यासाठी त्यांना लोन लागतो तो थोडा इझी प्रमाणे या कंपनीला मिळू शकते. म्हणजे जर या कंपनीला बिझनेस वाढवण्यासाठी जर लोनची आवश्यकता पडेल, तर जर यांना इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटस मिळालं तर ते खूप इझी होणार आहे. चला आता बोलूया निफ्टी 50 इंडेक्स बद्दल. तर मित्रांनो, मॅक्स हेल्थ अँड इंटरग्लोब एव्हिएशन टू एंटर निफ्टी 50 इंडेक्स, हिरो मोटोकॉर्प अँड इंडसइंड बँक आउट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ऑफिशियल अपडेट आली आहे की निफ्टी 50 या इंडेक्समध्ये मॅक्स हेल्थकेअर आणि इंटरग्लोब एव्हिएशन म्हणजे इंडिगो या दोन कंपन्या ॲड होणार आहे. आणि निफ्टी 50 इंडेक्समधून हिरो मोटोकॉर्प आणि इंडसइंड बँक लिमिटेड बाहेर होणार आहे. आणि मित्रांनो, हे जे चेंजेस आहे ते 29 सप्टेंबर 2025ला मार्केट बंद झाल्यानंतर लागू होणार आहे. म्हणजे हे अपडेट सरळ सरळ 30 सप्टेंबर 2025 पासून लागू
होणार आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स रिटर्न्स टू साऊथ आफ्रिकन कार मार्केट आफ्टर 6 इयर्स. तर मित्रांनो, टाटा मोटर्स ही कंपनी साऊथ आफ्रिकाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये 6 वर्षानंतर री एंट्री करत आहे. कुठे? साऊथ आफ्रिकाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये. चला आता बोलूया IRFC बद्दल, म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, IRFC एक्झिक्यूट रिफायनान्सिंग फॅसिलिटी ऑफ ₹1125 कोटी फॉर भारतीय रेल बिजली कंपनी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने BRBCL म्हणजे भारतीय रेल बिजली कंपनीसाठी 1125 कोटी रुपयांपर्यंतचा रिफायनान्सिंग फॅसिलिटी एक्झिक्यूट केली आहे. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे भारतीय रेल बिजली कंपनी लिमिटेड, ही कंपनी NTPC लिमिटेड आणि मिनिस्ट्री ऑफ रेल्वेची जॉईंट व्हेंचर कंपनी आहे. आणि मित्रांनो, भारतीय रेल बिजली कंपनी लिमिटेडमध्ये NTPC लिमिटेडची हिस्सेदारी आहे 74% आणि उरलेली 26% हिस्सेदारी आहे मिनिस्ट्री ऑफ रेल्वेची. म्हणजे मित्रांनो, भारतीय रेल बिजली कंपनी लिमिटेड ही कंपनी NTPC लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या FMCG सबसिडरी कंपनीबद्दल. आणि त्या कंपनीचे नाव आहे रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स कन्झ्युमर फॉरेज इनटू हेल्दी फंक्शनल बेवरेजेस विथ नेचर एज जॉईंट व्हेंचर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने नेचर एज बेवरेजेस सोबत जॉईंट व्हेंचर मध्ये मेजॉरिटी स्टेक ॲक्वायर म्हणजे खरेदी केली आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने हेल्दी फंक्शनल बेवरेजेस कॅटेगरीमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, इथून आपल्याला स्पष्ट दिसत आहे की मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या सबसिडरीच्या थ्रू आपला बिझनेस वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वाढवत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट अपडेट आणि इम्पॉर्टंट न्यूज बघितली. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.